गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, बीड, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईमध्ये मुसळधार पावसानं लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं, जलद लोकल 15 मिनिटं उशिरानं तर धीम्या लोकल 10 मिनिटं उशिरानं। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी, हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकूण 32 परीक्षा रद्द, आजच्या परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार। हाय टाईडमुळे समुद्रकिनारी 4 मीटरपर्यंत लाटा उसळल्याचा अंदाज, मुंबईकरांनी समुद्रकिनारी न जाण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना। पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाचा निर्णय। मलबार हिलमध्ये भिंत कोसळल्यानं सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, अचानक भिंत कोसळल्यानं 35 वर्षीय सतीश शिर्के यांचा मृत्यू, भिंत कोसळतानाचा सीसीटीव्ही समोर। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या हसनाळासह 6 गावांना पुराचा वेढा, लेंडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, एसडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू, हसनाळ गावात 3 मृतदेह आढळले। वसईमध्ये दुचाकीस्वाराला साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यानं अपघात, दुचाकीवरून पडून महिला जखमी, पाठीमागून येणाऱ्या बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। साताऱ्यामध्ये मद्यधुंद रिक्षा चालकानं महिला पोलिसाला फरफटत नेलं, महिला पोलीस गंभीर जखमी, महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 83.69% मतदान, आज मतमोजणी होणार, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलच्या विरोधात भाजपचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। संगमनेरमध्ये संग्राम बापू भंडारी महाराजांच्या कीर्तनाच्या वेळेला अज्ञातांकडून गोंधळ, तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, बाळासाहेब थोरात यांचं नाव घेत संग्राम बापू भंडारी यांचं वादग्रस्त विधान। तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारासंदर्भात मुंबईमध्ये महत्वाची बैठक संपन्न, सरकार केंद्रीय पुरातत्व विभागाकडून 30 दिवसांमध्ये अहवाल घेणार, मंत्री आशिष शेलारांची माहिती। निवडणूक आयुक्त भाजपसाठी काम करत आहेत, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तिघाला पाहून घेऊ, विद्यमान 3 आयुक्तांना राहुल गांधींचा इशारा। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये बैठक, पुतीनसोबत चर्चा करण्यासाठी तयार, युद्ध थांबवणं आवश्यक, झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्याच्या तयारीत, आमच्यासमोर सर्व संसदीय आणि कायदेशीर पर्याय खुले, राजद नेते मनोज कुमार झा यांचं वक्तव्य। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील पुतीन यांनी मोदींना सांगितला, युक्रेन प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला जावा, हीच भारताची भूमिका, मोदींकडून स्पष्ट। पुणे, गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।